लोकमत प्रकाशित सब कुछ सोलापूर या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन आपण ऐकत आहात। वार्तांकन आणि संशोधन विलास जळकोटकर आणि महेश कुलकर्णी। प्रकाश चित्रे यशवंत साधुल यांनी टिपली आहेत। विशेष आभार संपादक श्री सचिन जवळकोटे। ऐकूया आज या क्रमशः वाचनाचा 9वा भाग। अर्थात मागील 3 भागांमध्ये साखर पेठेची विविध वैशिष्ट्ये आपण जाणून घेतली आहेत। आजच्या या भागात सुद्धा साखर पेठेतलीच आणखी काही वैशिष्ट्ये आपण जाणून घेणार आहोत। विशेषतः हस्तकलेशी निगडीत ही वैशिष्ट्ये आहेत। पहिल्या भागाचं शीर्षक आहे वॉल हँगिंगला साता समुद्री मान। हस्तकला नैपुण्यकला ही सोलापूरची शान। हस्तकला नैपुण्यकला ही सोलापूरची शान। 52 कशी अस्सलतेला साता समुद्री मान। सोलापूरची माती तशी बहुगुणी। याच मातीतून अनेक 52 कशी सोन्यासारख्या माणसांनी आपली ख्याती साता समुद्रापार तर नेलीच, पण सोलापूरचं नावही त्यांनी आपल्या निमित्तानं रोशन केलं। आपल्या शहरात तयार होणाऱ्या वस्तूंचं आपल्याला फारसं कौतुक नसतं, परंतु त्याच वस्तूची मागणी जगभरातून होते यासारखा अत्युच्च आनंद कोणता? साखर पेठेतल्या सोमा कुटुंबियांनी ही कीर्ती दिगंतरी पोहोचवण्याचं काम वॉल हँगिंग हस्तकलेच्या माध्यमातून अविरत चालू ठेवलंय। अस्सल भारतीय कला असलेल्या या दुर्मिळ होत चाललेल्या हस्तकलेला आंतरराष्ट्रीय स्तरावर ऊर्जित अवस्था मिळवून देण्याचं मोलाचं काम सोमा कुटुंबीय प्रामाणिकपणे करत आहेत। या वॉल हँगिंगनं भारतातच नाही तर साता समुद्रापार आपली ख्याती मिळवली आहे। विशेष म्हणजे ते केवळ सोलापुरात तयार होतं आणि तेही साखर पेठेत। कापड आणि सुताशी संबंधित असलेले सर्व व्यवसाय सोलापुरात गेल्या अनेक वर्षांपासून आहेत। त्यातील काही टिकले तर काही व्यवसाय मागणी अभावी किंवा भांडवलाअभावी बंद पडले। वॉल हँगिंग हा असाच एक कला प्रकार। ही कला म्हणजे केवळ हातमागावर विणकाम करून पूर्ण होत नाही, तर त्यासाठी चित्रकलेचं शास्त्रोक्त प्रशिक्षण घेऊन चित्र हातानं रंगवावं लागतं। आजच्या इन्स्टंट फोटोकॉपीच्या जमान्यात वॉल हँगिंग सारख्या कलेला लागणारा वेळ, कष्ट आणि पैसा पाहिला तर ही कला टिकवून ठेवणं अतिशय जिकिरीचं असल्याचं दिसतं। 1965च्या सुमाराला साखर पेठेत राहणारे भूमय्या सोमा यांनी वॉल हँगिंगची ही कला व्यवसायाच्या रूपात सुरू केली। त्यांचे बंधू श्यामकुमार सोमा हे चित्रकार होते। त्या काळी हातात कुंचला घेऊन चित्र काढण्याची कला अवगत असणारे मोजकेच कलाकार असायचे। श्यामकुमार यांनी चित्र रंगवायची आणि त्यात हस्तकलेच्या माध्यमातून जीव ओतण्याचं काम भूमय्या सोमा करत असत। या वॉल हँगिंगला परदेशातून आलेली विशेष मागणी या संदर्भातलं एक वैशिष्ट्य आपण वाचूया। 1990 साली केनियाचे प्रेसिडेंट ऑरॅप मॉय यांनी स्वतःचं पोर्ट्रेट सोमा यांच्याकडून तयार करून घेतलं। त्यांना ते खूप आवडलं। त्यांनी लगेच स्वतःच्या 500 पोर्ट्रेटची ऑर्डर दिली। केनियामधील बहुतांश कार्यालय आणि संस्थांमध्ये आज सोमा कुटुंबियांनी तयार केलेले सुबक पोर्ट्रेट दिसतात। सरकारकडून सुद्धा या कलेचा गौरव करण्यात आलाय, त्याविषयीचं वैशिष्ट्य आपण जाणून घेऊया। हातमागावर विणून तयार करण्यात येत असलेल्या अत्यंत सुबक आणि सुंदर कलाकृती वॉल हँगिंगद्वारे साकारणाऱ्या या एकमेव अनोख्या कलेची सोलापुरात इमाने इतबारे सेवा करणाऱ्या सोमा कुटुंबियांचा उत्कृष्ट कला प्रकाराबद्दल भारत सरकारच्या वस्त्रोद्योग खात्याच्या वतीनं 1983 साली उत्कृष्ट कलाकार म्हणून सुवर्ण पदक देऊन यथोचित गौरव करण्यात आला। आता आजचं दुसरं सदर आपण पाहूया। याचं शीर्षक आहे वॉल हँगिंगचा प्रतिभावंतांकडून गौरव। जे न कुणी पाहिले ते त्यांनी पाहिले, जे न कुणी पाहिले ते त्यांनी पाहिले, अभिजात कलेचे मर्म त्यांनी जाणिले। सांस्कृतिक कला जगताला वाहून घेणाऱ्या मंडळींनी सोलापूरच्या मातीचा सुगंध दरवळत ठेवण्याचं मोलाचं कार्य केलंय। हस्तकला जिवंत ठेवणाऱ्या भूमय्या सोमा यांनी या कलेला
योग्य दिशा दिली आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांच्या नंतरच्या पिढीनं तो वारसा प्रतिकूल स्थितीतही जोमानं पुढे चालू ठेवलाय. त्यांच्या या यशाचा गमक म्हणून की काय, कला, साहित्य आणि भाषा प्रभूंनी भेटी देऊन त्यांचं भरभरून कौतुक करत पाठीवर कौतुकाची थाप दिली. सच्चा कलाकाराला यापेक्षा आणखी काय हवं असतं. जगभरात मान्यता पावलेल्या वॉल हँगिंगची ही कला भूमय्या सोमा यांच्यानंतर राजेंद्र सोमा, जयप्रकाश सोमा, श्रीनिवास सोमा, सुरेश सोमा या नंतरच्या पिढीनं प्रयत्नपूर्वक टिकवून ठेवलीच, पण त्याची व्याप्ती देखील वाढवली. राजेंद्र सोमा यांनी मुंबईच्या जे आर्ट्समध्ये चित्रकलेचं प्रशिक्षण घेतलं. मात्र त्यांनी सोलापूरच्या मातीशी इमान राखत वॉल हँगिंगसारख्या फारशा प्रसिद्ध नसलेल्या व्यवसायाला वाहून घेतलं. सुरुवातीला साधा कटवर्क आणि सिनरीज पुरतं मर्यादित असणाऱ्या या व्यवसायात सोमा कुटुंबियांच्या पुढच्या पिढीनं पोर्ट्रेट, डोअर कर्टन, विंडो कर्टन अशा नवीन प्रकारांची भर घातली. प्रत्येकाच्या घरातील सजावटीत भिंतीवर हस्तकलेतून तयार झालेलं चित्र लावल्यानंतर त्याची शोभा वाढू लागली. यामुळं कटवर्क, पोर्ट्रेट, सिनरीज, फिगर्स आणि विंडो कर्टन या प्रकारांना अरब राष्ट्र, जपान, रशिया आणि इंग्लंड या देशांमधून मोठी मागणी येते. पोर्ट्रेट या प्रकारामध्ये एखाद्या व्यक्तीचं हुबेहूब चित्र हस्तकलेतून तयार करण्याचं अत्यंत कठीण काम इथं केलं जातं. एक पोर्ट्रेट तयार करण्यासाठी साधारण 1 ते 2 महिन्यांचा कालावधी लागतो. ड्रॉइंग करायला 1 महिना लागतो, तर व्हिविंगला 1 महिना. त्यामुळं बाजारपेठेतून मागणी मोठ्या प्रमाणावर असते. मात्र कुशल कारागिरांअभावी ही मागणी वेळेत पूर्ण करता येत नसल्याची खंत राजेंद्र सोमा यांनी व्यक्त केली. साता समुद्रापार जाणाऱ्या या कलेला वैभव मिळावं, नवी पिढी या व्यवसायात यावी, यासाठी शासनाकडून विद्यापीठ स्तरावर प्रशिक्षण द्यायला हवं. तरच ही कला विकसित होऊन सोलापूरची कीर्ती जगभरात पोहोचेल. अनेक प्रतिभावंतांनी भेट देऊन सोमा यांच्या या कलेचं कौतुक केलंय. त्याविषयी आपण जाणून घेऊया. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी 1976 साली सोमा यांच्या घरातच असलेल्या कारखान्याला भेट दिली. 1978ला पु ल देशपांडे, 84ला अरुण दाभोळकर, 89ला आर के लक्ष्मण, तर 1995 साली भीमसेन जोशी या महान प्रतिभावंतांनी सोमा यांच्या कारखान्याला भेट देऊन तिथं असलेल्या वहीमध्ये आपला अभिप्राय नोंद केलाय. चित्रपट जगतातील कलावंत ओमपुरी, नसीरुद्दीन शाह, जयश्री टी यांनी या वॉल हँगिंगचं केवळ कौतुकच केलं नाही, तर या चित्रकृतीनं त्यांच्या घराची शोभा वाढवली आहे. लता दीदींकडून सुद्धा यांचं कौतुक झालंय. त्याविषयी जाणून घेऊया. 1994 साली सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना सोलापुरात मानपत्र प्रदान करण्यात आलं. त्यावेळी मानपत्राबरोबर सोमा यांनी तयार केलेलं लता दीदींचं पोर्ट्रेटही त्यांना प्रदान करण्यात आलं. हुबेहूब तयार करण्यात आलेल्या या हस्तकलेच्या नमुन्याचं लता दीदींनी भरभरून कौतुक केलं. आजच्या भागात सुद्धा साखरपेठेची काही वैशिष्ट्ये आपण जाणून घेतली. आणखी पुढच्या एका भागामध्ये साखरपेठेतलीच वैशिष्ट्ये आपण जाणून घेणार आहोत. मग शहराच्या इतर भागाकडे आपण वळणार आहोत. तुर्तास इथेच थांबूया. नमस्कार.